नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा. माझे पप्पा बघा कसे मोबाईलवर एकदम झकासपणे बातम्या ऐकतात. तसंच काय मग डबा उचलला आणि निघालो बघा. निघालो तरी पप्पा लिफ्टमध्ये सुद्धा नुसते मोबाईलवर बातम्या ऐकत होत्या. तरी मी गाडीपाशी पोहोचलो. मग पहिले पेट्रोल चेक केलं, लय दिवस टाकलेलं. हाय का पेट्रोल? हाय 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 पेट्रोल दिसलं. मग म्हणलं आता टेन्शन नाही, आपण नाही का डायरेक्ट सेल्फ मारायचं, एकदम बंगाट निघायचं. म्हणलं सेल्फ मारला की मग तसंच बंगाट निघलो की एकदम गार लागायला लागला बघा. आज एवढी थंडी ना, तुम्हाला सांगतो लय थंडी. तसंच पुढे गेलं की आम्ही डायरेक्ट लेप मारला की म्हणले पप्पाला, म्हणलं आज मला ह्याच्यापाशी भजी खायची. मग आम्ही त्यापाशी भजी, एक नंबर भजी म्हणतो. मग त्या भजीवर रट्टा मारला की मग तसंच आम्ही पार्सल घेऊन गेलो होता. तसंच एकदम स्पीडनी पळलो. मग आज आम्हाला दुकानात जायला सुद्धा भरपूर उशीर झाला आणि त्यामुळे नाही का रोड बीड कसं सुनसान आहे, एक माणूस नीट दिसत नाही, एकदम सुनसान आहे. गाड्या तर कमीच झाल्यात. आणि तसंच पुढे गेले की एक रिक्षावाला बघा कसा टर्न मारतोय. तर म्हणलं त्याला मला जाऊन दे. मग रिक्षाने टर्न मारला की मी डायरेक्ट निघालो की पोरं बघा कसे आडवे यायला लागले. स्वतःचाच रोड असल्यासारखं चालतात. तसंच आम्ही नाही का एरियामध्ये पोहोचलो. एरियामध्ये पोहोचताना सुद्धा लेकरं ते सगळे मध्ये यायला लागले. मग तसंच नाही का पुढं गेलो की नाही का एक हातगाडीवाला पुढं, ए बाबा थांब म्हणलं त्याला, मला जाऊन देव. मग तुम्ही मी थांबलं नाही तर उडलं असतं. मग आपली मशीन गन काढली, धाड हवा मारली की मग मशीन एकदम चकाचक साफ करायला लागलो. एकदम मस्त आणि एकदम क्लीन, कारण नवीन कपडे काच बटन करायचं असतं ना, त्यामुळे साफसुथरं एकदम आपल्याला आवडतं. मग आपण नाही का नाश्त्यावर ताव मारला बघा. भजी आणली होती ना, मस्तपैकी भजीवर रटा मारला. आणि समोरच्या मोबाईलवाल्याची सुद्धा भजी मीच आणली होती. मग मी त्याला चिडते बघा, अशी मिरची खायची, हे करायचं ते करायचं. मग नाश्ता झाला की पप्पा म्हणले चाल इस्त्री पेटव. इस्त्री पेटवली. मग इस्त्री पेटून डायरेक्ट इस्त्री मारायला जोर धरला बघा, एकदम मस्त. मग डायरेक्ट 1 वाजता बघा काच बटनचं काम आलं. मग आपला आशीर्वाद घेतला. मग ही काच बटनला जोर दिला. डायरेक्ट 1 वाजतापर्यंत काहीच काम नव्हतं. तसंच मग नाही का पप्पा कशी बातम्या ऐकतात बघा. आणि मग आम्ही जेवण केलं की नाही का डायरेक्ट झोपलं. डायरेक्ट 4 वाजता उठलो ना, एकदम केस बिस आवरले बघा. आणि तोंड बिंड धुवायचं म्हणलं, आता मस्तपैकी तोंड बिंड धुतलं, फ्रेश झालं की मग कामाला सुरुवात झाली बघा. थोडे म्हणले यायला लागले ना, मग कामाला एक जोर धरला ना, एकदम मस्त. आणि डोळे लाल झाले कारण नीट झोप बी नव्हते झाले. मग कपडे मारले की मग खांद्यावर टाकलं, झोळणं. म्हणलं चला आता त्यांचे कपडे द्यायला जावा. मग तसंच नाही का कपडे द्यायला आलो तर बघा, हे मामा आमच्या ओळखीचे आज ह्या टेलरपाशी येऊन कामाला लागलेले आहेत. त्यांच्यासोबत मस्त मस्ती खेळली बघा, एकदम मस्तपैकी. आणि त्यांच्यासोबत बोललो, त्यांना बी मजा आली. मग दुकानात आलो तो काय ते काम येऊन पडलंय. मग फटाफट सगळं काम करायला घेतलं. असं काम करायला घेतलं ना जबरदस्तपणे. मग नाही का आम्हाला चहा प्यायला भेटत नाही आजकाल, कारण पप्पा नाही का शुगर वाढली म्हणून चहा प्यायला. मग सगळं काम संपलं आणि डायरेक्ट घरी जायचं. म्हणलं आता इकडे नाही बघायचं तिकडे नाही, पण आपल्या पार्सलला सुद्धा आणायला जायचंय ना. तसं गाडी पळवली नाही, एवढ्या हाय स्पीडने तुम्हाला सांगतो, कारण गार लागत आहे ना, त्यामुळे नाही का थोडं बी थांबू वाटत नाही, एवढं पळतोय. आणि पुढे हे बाईकवाला बघा मला ओव्हरटेक सुद्धा मारून देत नाही. मग त्या शेवटी त्याला नाही का असा मोठा रोड आला किंवा ओव्हरटेक मारला की बंगाट निघाला. तसंच पुढं गेलो की नाही अजून जास्त गार लागला. तर बहिणीपाशीच्या घरापाशी पोहोचलं. त्या म्हणलं पुरीला खाली पाठव. मग आपल्या पार्सलला घेऊन नाही का डायरेक्ट निघालो बघा हाय स्पीडने. तसंच नाही का पुढं गेलो की नाही का असं गार लागायला लागलं ना, तुम्हाला काय सांगा, लय म्हणजे अति गार लागायला लागलं. तसंच मग मार्केटमध्ये पोहोचलं की पप्पा ऑलरेडी नाही कधी थांबले होते. मग पप्पाला घेतलं आणि तसंच निघालो की पप्पा म्हणले थांब जरा, आपल्या मेडिकलमधून नाही का मला गोळ्या घ्यायच्यात. मग आम्ही मेडिकलपाशी थांबलो की नाही का पप्पा गेले बघा मेडिकलमध्ये गेले की नाही का पप्पाने नाही का दवा घ्यायला लागले. आणि तेवढ्यात एक टेलर आला. टेलर सोबत गप्पा मारीत बसलो बघा. ती गाडी बी साफ करते आणि माझ्यासोबत गप्पा बी मारतात, कसं काय चाललंय, कसं आहे धंदा पाणी, आमचं गप्पा चालू झाल्या. मग त्यांना मला आज एवढ्या लवकर हो म्हणले, आज जरा काम आहे घरी, त्यामुळे ते बी म्हणले लवकर जातो. त्यांचं 11 वाजेपर्यंत बंद नाही होत. मग पप्पा औषधं घेऊन आलो आणि मग आम्ही अजून स्पीडने निघालो. एकदम हाय स्पीडने निघालो, एकदम हाय स्पीडने बंगाट पळालो. पण गार लय लागत होतं, हो लय गार, कारण आमची इथं आज जास्तच थंडी आहे. मग तसं बिल्डिंगमध्ये पोहोचलं की आपली गाडी नाही का पुढे लावली की मग मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं. आणि बघा मी बी पप्पासारखं चालायचं ऍक्टिंग करतोय. आणि आपली व्हिडिओ इथं सांगू आवडल्यास